स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी पैलवान मानसिंग कदमांनी 15 ते 20 वर्ष तालीम केली। कुस्त्या खेळून अनेक फड गाजवले। गावात चांगल्या दर्जाचा आखाडा देखील चालवतायत। पण माणसाच्या आरोग्यानंतर जमिनीचं आरोग्य चांगलं करण्यासाठी ते पुढे सरसावलेत। केवळ देशी गाईच्या शेण गोमूत्राचा वापर केला तरच शेतीचं आरोग्य तसंच अर्थकारण सुधारेल असा त्यांचा विश्वास आहे। यंदा त्यांनी 2 एकरात आल्याचं पीक केवळ शेण गोमूत्राच्या स्लरीवर जोपासण्यात यश मिळवलंय। त्यामुळे त्यांचा 1.5 लाख रुपयांचा उत्पादन खर्चही वाचलाय। पैलवान मानसिंग कदमांच्या पैलवान शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। सांगली जिल्ह्यातल्या पलूस गावात मानसिंगराव कदम गेल्या 2 दशकांपासून कुस्ती खेळतायत। कुस्तीमध्ये त्यांनी राज्य पातळीवर बराच लौकिक मिळवलाय। हल्ली ते गावातल्या तालमीत नव्या पिढीला कुस्तीचे धडे देत आहेत। कुस्तीची परंपरा असलेल्या त्यांच्या घरात वडील आजोबा यांची कुस्तीची परंपरा मानसिंगरावांनी जोपासली आहे। 13-14 वर्षापासून कुस्तीच आहे। आमच्या घराची परंपरा कुस्तीतच आहे। आजोबा वडील मी आणि त्यातून मग पैलवान करत गावी खेळून परत सांगलीला वसंतदादा कुस्ती केंद्रात, तिथून परत महाराष्ट्र केसरीला सलग 7 वर्ष सलग एकाच गटात नंबर आहेत। कामगार केसरी आहे, खाशाबा जाधव आहे, कोल्हापूर महापूर केसरी आहे, परत हैदराबादला सिनियर नॅशनल आहे, तुळशी केसरी आहे। आणि परत मी तालमीतून तिथून येऊन शिना परत मी पोलीसमध्ये तालीम चालू केली। पैलवानकी बरोबर त्यांनी घरच्या शेतीमध्ये नवनवे बदल केलेत। रासायनिक खतांमुळे शेतीचा वाढत असलेला खर्च आणि बिघडत चाललेला पोत सुधारण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून देशी गायींचं संगोपन सुरू केलंय। त्यांच्याकडे 7 एकर बागायती शेती आहे। या शेतीला ते घरगुती बनवलेल्या सेंद्रिय निविष्ठा वापरतात। यामध्ये देशी गायीच्या शेण गोमूत्राची स्लरी, दशपर्णी अर्क यांचा समावेश आहे। यासाठी त्यांनी 2 खिलार आणि 2 गीर गायींचं संगोपन सुरू केलंय। या गायींच्या भरवशावरच शेती समृद्ध करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे। मी गाया पाळलेल्या आहेत, देशी गाया पाळलेल्या त्या आणि त्याचं शेण गोमूत्र, बेसन पीठ, डाळ हे त्याचं श्रेलीमध्ये घालून ते सगळं मिश्रण करून शना मी प्रत्येक प्लॉटला आळवणी सोडतो। 7 एकर माझं क्षेत्र आहे। 7 एकरात 2 एकर आला आहे आणि 4 एकर द्राक्ष बाग आहे, 1 एकर केळे आहे। मग ही केळे आणि आलं मी टोटल सगळं सेंद्रिय करतो। सध्या मानसिंगरावांकडे 2 एकरात औरंगाबादी आल्याचं पीक आहे। आल्याच्या या पिकाला त्यांनी रासायनिक खतं तसंच कीडनाशकांचा वापर करणं टाळलंय। याऐवजी शेण गोमूत्राची स्लरी, निंबोळी पेंड, लेंडी खत, दशपर्णी अर्काचा वापर प्रभावी ठरलाय। त्यामुळे आल्याच्या पिकाचा रासायनिक निविष्ठांचा 1.5 लाख रुपयांचा खर्च वाचलाय। आल्याची उंची छातीपर्यंत लागत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। आलं 2 एकर आहे आणि टोटल ड्रीपवर आहे सगळं आलं आणि बेड पद्धतीनं केलेलं आहे। 3 फुटाचा पट्टा आहे, 2 फुटाची सरी आहे। 1 प्लॉट आहे 1.5 वर्षाचा आहे आणि 1 प्लॉट आता 7 महिने झालेला आहे आल्याला। तर आता खोडवा आहे ते 3 फुटाच्या बेडवर कुठेही जागा राहिलेली नाही, सगळी बांडी उगवलेली आहे। 3 फुटाचा बेड सगळा भरलेला आहे माझा आल्यानं आणि लागण आहे ती बी त्याच मापाची आहे। आत्ता छाती एवढी लागण आहे उंची आणि त्याला सगळं सेंद्रियच वापरलं आहे मी। त्याला स्प्रे मारायचं म्हटलं तरी शेण गोमूत्र हे एका ड्रममध्ये ठेवून त्याचं ती दशपर्णी काढून त्याचं कीटकनाशक म्हणून मी वापरलेत। पानावर कुठलीही किडी नाही, आळी नाही, काही सुद्धा नाही, पानं रुंद आहे ती। मानसिंगरावांनी शेती पैलवान करण्याकडे भर दिलाय। बाहेरून विकत आणून शेतात टाकण्याच्या निविष्ठा न वापरण्यावर त्यांनी भर दिलाय। त्यामुळे आल्याच्या पिकाचा खर्च वाचलाय। शिवाय आल्याच्या पिकाची कूज होण्यापासून बचावही करता आलाय। 1 एकर खोडव्याचा प्लॉट आहे। एकरी त्याला 30 ते 25 टन माल निघणार। तर आपण खोडवं काढलेलं नसल्यामुळे आपल्याला ते 40 ते 45 टन निघणार त्यातलं आपलं। रासायनिकमुळं कमी निघणार आणि लागायची प्रमाण जास्त आहे। ह्या वर्षी सातारा, रहमतपूर, कोरेगाव,
ताराळा पाली त्या भागातलं प्लॉट सगळं लागलं ह्या वर्षी. लागणीही लागल्या आणि खुडवी बी लागली आणि आमची काय अजून एक सुद्धा भांडी लागलेली नाही. कुठल्याही पद्धतीचं लागलेले काही नाही. ऊस ही नावाची त्यात चीज नाही कुठली. आणि त्याला आम्ही सेंद्रियमधनं परत करंजी पेंट, तंबाखू धस, निंबोळी पेंट अशी त्याला आम्ही भरणीच्या वेळी टाकतो. त्यामुळे प्लॉट लागत नाही आमचा. आल्याच्या पिकाबरोबर 4 एकरात द्राक्ष तसंच 1 एकरात केळीचं पीक त्यांनी जोपासलंय. मानसिंगरावांना आज माणसाच्या आरोग्यापेक्षा शेतीच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं वाटतंय. शेतीचं आरोग्य सुधारलं तर माणसाचं आरोग्य टिकेल असा त्यांचा विश्वास आहे. सध्या त्यांना देशी गायीच्या मदतीनं सुरू असलेल्या सेंद्रिय शेतीपासून 7 एकरात किमान 7 ते 8 लाखांचा नफा मिळतोय. देशी गायींमुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. सेंद्रियकडं वळण्याचं कारण आपल्या रासायनिक लागवडीमुळं शेती कमकुवत होत चाललेली आहे आणि त्या रासायनिकमुळं पिकाला पाहिजे असा जोम येत नाही, दमदार पीक येत नाही आणि बजेट वाढतंय शेतीचं आपल्या. त्याच्यामुळं आपण म्हणलं गाय घ्यायच्या, गाईचं शेण गोमूत्र हे घेऊन म्हणलं त्याला वापरायचं आणि त्याच्यामुळं ती शेतीला बजेट कमी येतंय आणि पीक जोमान येतं. या पिकात दमदार म्हणा एवढी ताकद येत्या. मानसिंगरावांनी पैलवानकीबरोबर शेतीमध्ये अनोखे प्रयोग करून जमीन पैलवान करण्याचा विडा उचलल्याचा त्यांच्या वडिलांनाही अभिमान वाटतोय. गाया आहेत त्या, देशी गाया 5-6 गाया आहेत त्या आणि ह्याच्यावरून उत्पन्न चांगलं निघायला लागले आणि आता म्हणजे तो सगळं संपूर्ण आता त्या क्षेत्रातच आहे. सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात आहे ते. चांगली चालल्या शेती. हो, सेंद्रिय पद्धतीने शेती करतात आणि पैलवानकी बी चांगली केली. मानसिंगराव कदमांप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यानं आपली जमीन पहिलवान करण्यासाठी देशी गायींचं संगोपन करणं गरजेचं आहे. देशी गायींचं शेण गोमूत्रच आपल्या शेतीचं आणि पर्यायानं आपलं बिघडत चाललेलं आरोग्य तसंच पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत करणार आहे. त्यामुळे मानसिंगरावांची शेतीतली पैलवानकी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरणारी आहे. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.